अंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक। सरकारला दिलेल्या अल्टिमेटम संदर्भात पुढची दिशा ठरवणार। चोवीस डिसेंबरच्या अल्टिमेटमचा फेरविचार करा। गिरीश महाजन आणि भुमरेंच्या शिष्टमंडळाची जरांगेंना विनंती। आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष। मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही। गुणरत्न सदावर्तेंचं माझा कट्ट्यावरती स्पष्टीकरण। जर आरक्षण मिळालं तरी ते न्यायालयात टिकणार नाही। सदावर्तेंची स्पष्टोक्ती। पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर। थोड्याच वेळात सुरत डायमंड बोर्ससह सुरत विमानतळाच्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं उद्घाटन करणार। संसदेमध्ये घडलेली घटना चिंताजनक। सभापतींकडून आवश्यक ती पावलं उचलली जातील। पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला माहिती। देशात बेरोजगारी वाढल्यानं तरुणांनी संसदेत घुसखोरी केली। रामलल्लांचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही। संजय राऊतांचा सरकारवर घणाघात। संसदेतील घुसखोरी प्रकरणी 6व्या आरोपीला अटक। आरोपीचं नाव महेश कुमावत। 7 दिवसांची पोलीस कोठडी। राज्य सरकार भांडवलदार उद्योगपतींची दलाली करतंय। धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या शिंदे आणि भाजपवर संजय राऊतांची सडकून टीका। नागपूर अमरावती रोड जवळील बाजारगाव कंपनीमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्यानं 5 जणांचा मृत्यू। कोरेगाव भीमा इथे शौर्य दिन साजरा करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी। 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून विजयस्तंभ परिसरामध्ये प्रवेश। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आज त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम। गर्दी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद। आज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। गर्डरच्या कामासाठी ठाणे स्थानकावर 2 दिवसांचा ब्लॉक, तर हार्बर ट्रान्स हार्बरवर मेगा ब्लॉक नाही। केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट। लसीकरण झालेल्यांनाही JN1चा धोका। केरळ प्रशासन ॲक्शन मोडवर। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात। दोन्ही संघातील 20-20 मालिका बरोबरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।